नागपूर शहरात सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सक्करदरा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रेकॉर्डवरील आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तलवार जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई, पाहूया या विशेष रिपोर्टमधून. नागपूर शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान सक्करदरा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुदामपुरी भांडे प्लॉट चौक परिसरात सापळा रचला. या कारवाई दरम्यान प्रेमसिंग जितेंद्र बैस या 22 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीची लोखंडी पिस्तूल मॅगझिनसह 5 जिवंत काडतुसे, एक लोखंडी तलवार आणि मोबाईल फोन असा एकूण 73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अवैधरित्या अग्निशस्त्र आणि धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून कोम्बिंग मोहिमेची प्रभावीता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आरोपींकडनं आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास पोलीस करीत आहेत. आमचे माननीय सीपी साहेब यांनी आदेश दिले होते की पूर्ण नागपूर शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जाईल. त्यामध्ये रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांना चेक करणे आणि त्यांची माहिती घेण्याचे काम चालू होते. सदरची कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला आमच्या बातमीदारावर माहिती भेटली की भांडे प्लॉटमधील एका इस्माकडे त्यांनी त्याच्या घरी एक पिस्टल लपवून ठेवलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही 250 रेड केली असता आम्हाला आरोपी नामे प्रेमसिंग जितेंद्र बैस वय 22 वर्ष, राहणार भांडे प्लॉट, याच्या राहत्या घरामध्ये एक पिस्टल, 5 जिवंत काडतूस, एक तलवार मिळून आलेली आहे. ते आम्ही जप्त केलेले आहे. त्याची सगळी एकूण किंमत 73,000 रुपये आहे. सदर आरोपीने मग त्याच्या मित्रामध्ये इम्प्रेशन टाकण्यासाठी सदरची पिस्टल जवळ बाळगली होती. कॉलेज विद्यार्थी येतो आणि मित्रमैत्रिणीसमोर इम्प्रेशन हे करण्यासाठी त्याने सदरची वस्तू बाळगली होती. याच्यासाठी आमचे SSB टीमचे पोलीस हवालदार किशोर ठाकरे, नंतर लक्ष्मण, त्याच्यानंतर महिला अंमलदार पूनम, अंमलदार कमलेश, नितीन, प्रकाश माथनकर यांनी ही कामगिरी केलेली आहे. सदर कामगिरीमध्ये 50,000ची देशी बनावटीची पिस्टल, 5,000 रुपयाचे काडतूस, 3,000 रुपयाची तलवार अशी जप्त करण्यात आलेली आहे आणि 15,000 रुपयाचा मोबाईलही जप्त करण्यात आलेले आरोपी. नागपूर पोलिसांच्या कोम्बिंग मोहिमेत सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होत आहे. सक्करदरा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अवैध शस्त्रसाठा जप्त झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मानल्याचे मानले जात आहे.